सर, बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. सह्याद्रीचे संस्थापक चारुदत्त आपटेंची ऑडिओ क्लिप एनडीटीव्हीच्या हाती लागलेली आहे. मणिपाल ग्रुपनं रुग्णालय खरेदीसाठी केलेली खेळी आता उघड झालेली आहे. मूल्यांकन नसताना रुग्णालय 6,400 कोटींना खरेदीचा घाट घातलेला होता. आपटेंच्या मते रुग्णालयाचं मूल्यांकन 4,000 कोटी आहे. मणिपालचा आयपीओ येत असल्यानं चढ्या भावानं खरेदी झाल्याचा आरोप आहे. मणिपाल सह्याद्री रुग्णालय खरेदी व्यवहारावर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. संस्थापक चारुदत्त आपटेंच्या ऑडिओ क्लिपमधनं हा संवाद उघड झालेला आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय. आपटेंच्या मते रुग्णालयाचं मूल्य आहे 4,000 कोटी, मात्र 6,400 कोटींना खरेदीचा घाट घातलेला होता. मूल्यांकन नसताना हे रुग्णालय 6,400 कोटींना खरेदीचा घाट घेतला गेल्याचा आरोप आहे. की हे हॉस्पिटल सुरुवातीला आम्ही जे काढलं ते आम्हाला माहितच होतं की एक ना एक दिवस विस्तारीकरण एक्सपान्शन करताना आमच्याकडे काही पैसे नव्हते, माझ्याकडे काय पैसे असणार आहेत. तेव्हा आज ना उद्या इन्व्हेस्टर्स अल्टिमेटली विल बिकम मेजॉरिटी हे सुरुवातीपासून माहित होतं. आता मणिपालनी एवढ्या भयंकर व्हॅल्युएशनला हॉस्पिटल का घेतल्याचं स्वच्छ सांगतो. OTPP's मॅनेजमेंट हॅज फेल्ड कम्प्लिटली. म्हणजे मी जेव्हा स्टेप डाऊन झालो तेव्हा 152 कोटी एबिटा होता. त्याच्यानंतर त्यांनी चार्जेस तिप्पट केलेत, भरपूर जाऊ देत ते बोलूया नको, तरी सुद्धा एबिटा त्यांचा प्रॅक्टिकली 5% वगैरे वाढलेला आहे खरा एबिटा. आमच्या मते व्हॅल्युएशन साधारणपणे 4,000 कोटीच्या आसपास व्हायला होतं रॅशनली, आणि इतर 2-3 जे बिडर्स होते त्यांनी 4,100, 4,200, 4,500 एवढं दिलं होतं. तर मणिपालचा प्रॉब्लेम असा आलाय की मणिपाल सगळ्यांना माहितच आहे, जसं की त्या आयपीओला जात आहेत आणि त्यांचं वेस्टर्न इंडियामधली जी हॉस्पिटल्स आहेत तिथली मेनली पुण्यातच आहेत. एक खराडीला आहे, एक 8-1 वर्षापूर्वी त्यांनी कोलंबियाशी विकत घेतलं तेव्हा, आणि त्यांनी स्वतःच एक भलं मोठं 2.5 लाख स्क्वेअर फूटचं बाणेरमध्ये टाकले. जवळजवळ 4 वर्ष होत आली आणि बोथ हॉस्पिटल्स आर नॉट इव्हन ब्रेकिंग इव्हन, फॉरगेट अबाउट प्रॉफिट. त्यामुळे आयपीओ, तुमच्यातले जे शेअर मार्केटचा अभ्यास करतात त्यांना माहिती आहे, आयपीओ करताना जेव्हा तुम्ही बघाल वेस्टर्न इंडियामध्ये मणिपालचं काय लॉस मेकिंग हॉस्पिटल, दॅट्स अ निगेटिव्ह. दरम्यान याच संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत तक्रारदार राजेंद्र कोंढारे आणि एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी. सगळ्यात आधी मी राजेंद्र कोंढारेंकडे येणार आहे. सर, स्वागत आहे तुमचं. नेमकी तुमची तक्रार काय, आरोप काय? माझा आरोप असा होता की पुणे महानगरपालिकेने कोकण मित्र मंडळ नावाच्या ट्रस्टला धर्मादाय रुग्णालय चालवण्यासाठी 99 वर्षाचा प्रीमियम आकारून ₹1 भाड्याने ती जागा दिलेली होती. आणि त्या जागेमध्ये ज्या टर्म्स कंडिशन पुणे महानगरपालिकेने आणि राज्य शासनाने टाकलेल्या होत्या त्या फुलफिल होत नाही, आणि ह्या जागेचं मागच्या दरवाजाने कंपनीकरण होतंय. म्हणजे धर्मादाय रुग्णालय कॉर्पोरेट सेक्टरच्या ताब्यामध्ये जाण्याचा एक नवा राजमार्ग या हॉस्पिटलच्या व्यवहाराच्या निमित्तानं झाला, आणि तो आपल्या एनडीटीव्हीच्या माध्यमातून आपण राज्य शासनाकडे आणि पुणे महापालिकेकडे आणलेला आहे. आणि आता महापालिका, स्टॅम्प ड्युटी डिपार्टमेंट आणि परत धर्मादाय आयुक्त कार्यालय, ह्या तिन्ही कार्यालयांच्या मार्फत आता त्याची चौकशी सुरू आहे. अशातच आता जो ऑडिओ आपण ऐकला, या ऑडिओच्या माध्यमातून एक महाराष्ट्रापुढे आणि पुणेकरांच्या पुढे एक मोठा बॉम्ब ज्याला म्हणतो अशा पद्धतीचाच हा विषय आहे. त्यामुळे याच्यात सरळ सरळ दिसते की ज्या जागेवर सह्याद्री उभं राहिलं त्या सह्याद्रीनी इतर चेन विकत असताना मूळ कॉर्पोरेशनच्या जागेच्या संदर्भातला ब्रीच झालेला आहे, त्याच्या टर्म्स ब्रीच झालेल्या आहेत. त्यामुळे आता महापालिकेने त्यावर योग्य ती कार्यवाही करून ती जागा पुणे महापालिकेच्या ताब्यात घेतली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. निश्चितच मी राहुल कुलकर्णी यांच्याकडे येणार आहे. राहुल, एक पत्रकार म्हणून आपण हे सगळं प्रकरण खूप जवळून पाहिलेलं आहे, आपण ते उघडकीस आणलेलं आहे. आपली यावर नेमकी काय प्रतिक्रिया? हे बघा, ह्यातनं किती प्रश्न उपस्थित झाले. पहिला प्रश्न आहे की श्री आपटे यांनी हे रुग्णालय आधीच सोडलंय, आणि या ऑडिओ क्लिपमध्ये पुढे तो भाग आहे, ते असं म्हणतात की ज्या वेळेला हे टेकओव्हर दुसऱ्या एका खासगी आस्थापनाने केलं त्यावेळेला तिथे असलेल्या क्लॉजमुळे ते 3 वर्ष आता जे सह्याद्री आहे त्याच्या आस्थापनाशी निगडीत होते. आणि तिथं ते स्वतःच म्हणतायत की आधीच्या आस्थापनांनी इतक्या एक्झॉर्बंट म्हणजे अतिरिक्त दर लावले रुग्णांना की ज्याच्यातनं ते हॉस्पिटल हे वर यायच्या ऐवजी अधिक काळात गेलं. म्हणजे इथे पुणेकर किंवा महाराष्ट्रातले जे रुग्ण येऊन त्या रुग्णालयामध्ये उपचार घेत होते त्यांची ही शुद्ध फसवणूक आहे. म्हणजे खासगीकरण जेव्हा होतं आणि त्याचं कॉर्पोरेटायझेशन होतं आणि ते इतक्या विशिष्ट अशा पातळीवरती जातं तेव्हा ते काय होतं ते. दुसरा प्रश्न उपस्थित झालाय की आता जेव्हा दुसऱ्या हॉस्पिटलनं ते घेतलेलं आहे
तेव्हा त्या मूळच्या जागेसहित वरच्या सगळ्या आस्थापनासहित ते घेतलंय. ते का घेतलं आहे आणि इतक्या चढ्या दराने का घेतलंय, तर श्री आपटे म्हणतात त्याप्रमाणे त्यांचा एक IPO येणार आहे. म्हणजे भविष्यातले जे गुंतवणूकदार आहेत त्यांची पण फसवणूक आहे, की जे हॉस्पिटल जे आधीचे मणिपाल मधले वेस्टर्न भागातले म्हणजे देशाच्या दिल्ली आणि नॉर्दर्न पार्ट्स मध्ये असलेले जे हॉस्पिटल्स आहेत त्यांचे ते ब्रेक इव्हनला पण आलेले नाहीत, असं श्री आपटे म्हणतात. म्हणजे काय, तर गुंतवणूकदाराची संभावित फसवणूक. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, हा जो व्यवहार आहे हा भारतातला सगळ्यात मोठ्या व्यवहारापैकी एक व्यवहार अशी त्याची ओळख करून दिली होती. म्हणजे एक 12,000 बेडचं जेव्हा मणिपालकडे हे सगळं आस्थापना जाणार आहे, तितका मोठा ग्रुप बनणार आहे, तर त्यांनी महाराष्ट्रातली सह्याद्रीची सगळीच आस्थापना आपल्याकडे घेतलेली आहे. आता ती आस्थापना घेतल्यानंतर जर आधीच्याच रुग्णांना इतक्या वाढीव चढ्या दरानं हे सगळे रुग्णसेवा मिळत होती, तर ती अधिकच वाढीव चढ्या दरानं मिळणार आहे या हॉस्पिटलमध्ये. आता हा भाग कॉर्पोरेट व्यवहाराचा असला तरी आपल्या दृष्टीनं महत्वाचं काय, की जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे ते, की जे राजेंद्र कोंडरे यांच्या मदतीनं आपण पहिल्यांदा महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिले, डेक्कन सारख्या भागातली जमीन आहे ही, 23,000 स्क्वेअर फीटाची जमीन आहे. आज शेकडो कोटी रुपये त्या जमिनीचं मूल्य आहे. ती साधारणपणे लोकांच्या हितासाठी म्हणून दिलेली, लोकांना तिथे मोफत उपचार मिळावेत म्हणून दिलेली जमीन आहे. ती लोकांच्या टॅक्सपेअरच्या पैशातनं खरेदी केलेली जमीन आहे. ती अशी कोण परस्पर विकू शकतं? त्यामुळे सगळ्यात आधी राज्य सरकारनं, जसं आता पुणे महापालिका आयुक्तांनी आपल्या या बातमीनंतर एक चांगली मूव्ह घेतली, त्यांनी बैठका घेतल्या मला जे माहिती आहे त्याप्रमाणे, आणि त्या बैठकामधून त्यांनी आता हा जो व्यवहार आहे तो थांबवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. ते आधी करायला पाहिजेत. पुन्हा एकदा जर आपण आपटेंचा ऑडिओ जो उर्वरित भाग ऐकवला तर अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला धक्का बसेल असं आहे ते सगळं कॉर्पोरेट मधलं वैद्यकीय सेवांचं खासगीकरण. निश्चितच. त्यामुळे या निमित्तानं अनेक सवाल उपस्थित होत आहेत आणि हे आपण प्रकरण नेमकं तडीस नेऊ अशी आपण सगळेजण त्यासाठी प्रयत्न करूया. तुर्तास धन्यवाद राजेंद्रजी आणि राहुल सर, आपण दोघेही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल.